IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अविश्वसनीय कामगिरी। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 27 धावांनी विजय। चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत मिळवली प्ले-ऑफमध्ये जागा। मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ। 5 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उप-आयुक्त, 77 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात। 20 मे रोजी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान। या पार्श्वभूमीवर गेल्या 1.5 महिन्यापासून पोलिसांकडून तयारी सुरू। मतदानाच्या वेळी 4000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त। भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो। भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांचं मोठं वक्तव्य। तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव। उद्या मोदी संघाला देखील नकली संघ म्हणतील। आम्ही स्वयंपूर्ण झालोय, आता आम्हाला संघाची गरज नाही, असं मोदी उद्या म्हणतील। उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवरती हल्लाबोल। भाजप सत्तेत आली तर ते आता संघावरच बंदी आणतील। JP नड्डा यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांची भाजपवरती टीका। JP नड्डांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। संघ परिवार आत्म्यासारखा, आमच्या विजयामध्ये संघ परिवाराचं योगदान, बावनकुळेंची माहिती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वैचारिक मुद्द्यांवरती समर्थन करतो। एखाद्या पक्षाला निवडणुकीमध्ये मदत करणं हे संघाचं काम नाही। JP नड्डा यांच्या वक्तव्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्षाला आता RSS नकोय। JP नड्डांच्या वक्तव्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। JP नड्डा असं वक्तव्य कधीही करणार नाहीत, हे कुणीतरी पेरलेलं स्टेटमेंट आहे। JP नड्डांनी संघासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। भाजप नेत्यांना पक्ष वापरून घेतात आणि फेकून देतात, अशी परिस्थिती संघासोबत झाली। JP नड्डांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंची टीका। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान कोणाला करणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। बाळासाहेबांना जो भारत अपेक्षित होता तो मोदींनी तयार केला, फडणवीसांचं वक्तव्य। ठाकरे नावाचा माणूस भाजपला हवा असतो, म्हणून त्यांनी भाडोत्री घेतलाय। उद्धव ठाकरेंची नाव न घेता राज ठाकरेंवरती टीका। देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशद्रोही झालेत का? उद्धव ठाकरे यांचा सवाल। आज 12 वाजता भाजप कार्यालयात भेटा। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं पंतप्रधान मोदींना आव्हान। आमच्या सर्व नेत्यांना घेऊन भाजप कार्यालयामध्ये जाणार, केजरीवालांची माहिती। सरकार कुणालाही जेलमध्ये टाकू शकते। PA विभव कुमार यांना अटक झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आक्रमक। वंचितला त्यांच्या क्षमतेनुसार जागा दिल्या गेल्या होत्या, मात्र त्यांनी त्या न स्वीकारता मत फोडण्याचा पर्याय निवडला। तुषार गांधी यांची वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांवरती टीका। तुषार गांधींना वंचितांचे राजकीय विचार आणि नेतृत्व मान्य नाही। त्यांच्यातही त्यांच्या आजोबांसारखा जातीयवाद भिडलेला आहे। तुषार गांधी, तुम्हाला लाज वाटू द्या। वंचित बहुजन आघाडीचा तुषार गांधींवरती निशाणा। गेले 2 महिने निवडणुकीसाठी केलेला प्रचार एन्जॉय केला। अनेक जाती धर्मांचे लोक आपल्या समर्थनात उतरले। कल्याण डोंबिवली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य। पुढचे 2 दिवस जास्त सतर्क राहावं लागेल। त्यांनी पैसे आणि खोके वाटण्याचा प्रयत्न केला तरी जनता आमच्याच बाजूनं। राजन विचारे यांचा नरेश मस्केंवरती निशाणा। बीडमध्ये आणि विशेषतः परळीमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान आणि मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रकार। निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणार का? रोहित पवार यांचा सवाल। मतदान झाल्यावरती रोहित पवारांनी आरोप केले। त्यांचं बोलणं म्हणजे आत्मविश्वास कमी झाल्याचं लक्षण आहे। त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी। रोहित पवारांच्या आरोपांना पंकजा मुंडेंचं उत्तर।
गेल्या 10 वर्षात कोणताही मुस्लिम बांधवांना एखाद्या योजनेपासून वंचित ठेवलं का? पंकजा मुंडेंचा सवाल। केंद्राच्या योजना राबवताना जातीचा भेदभाव केला जात नाही। विरोधक केवळ आरोप करतात। पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। शांतिगिरी महाराजांनी काहीही वक्तव्य केलं तरी त्यातून गैरसमज करून घेऊ नये। भाजप आमच्या सोबतच आहे। नाशिक मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आभा पांडे यांनी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळ करू नये। भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांचा इशारा। काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पोलिसांना पत्र लिहून पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी असा प्रश्न। इंडिया आघाडीची सत्ता आल्यानंतर पोलीस भाजप नेत्यांवरती कारवाई करणार आहेत का? धंगेकरांचा सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचाराच्या समारोपाच्या वेळी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। मुंबईमधील सर्व जागांवरती महायुतीचा विजय होणार असल्याचं त्यांनी व्यक्त केला विश्वास। अनिल पाटलांनी सपत्नीक तिरुपती येथे भगवान श्री बालाजीचं घेतलं दर्शन। राज्यातील जनतेला सुखी, शांती आणि आरोग्य तसंच समृद्धी देणारं आयुष्य लाभावं यासाठी केली प्रार्थना। त्रिनिदाद आणि टोबॅगो एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।